नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत पाकातली पुरी. तर पाकातली पुरी बनवण्यासाठी इथे माझ्याकडे गुलाबजामचा पाक उरला होता. तर आता म्हटलं झटपट काय बनवायचं, तर पाकातली पुरी. त्यासाठी एका बाउलमध्ये आपण इथे 1.5 चमचा मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा इथे रवा घालून घ्यायचा. तुम्ही बारीक किंवा जाड रवा घालून घेऊ शकतात. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. छान आता आपल्याला हे एकत्र करायचं. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं दाटसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडा वेळ आपल्याला पाणी घालून हे पीठ मळून घेतल्यानंतर गोळा एकत्र झाला की आपल्याला त्याला मुरवत ठेवायचं आहे, कारण त्यामध्ये रवा आहे. आता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे. थोडं थोडं पाणी लावून मी थोडं हे पीठ चिकट करून घेणार आहे आणि त्याच्यापुढे आता हे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाबून चिपून व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. छान आता यातला जो रवा आहे तो आतमध्ये फुलण्यासाठी आपल्याला याला एक साधारण 5-10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. अशा रीतीने आपल्याला सर्व पीठ एकत्र केलेलं आहे. छान आता मी इथे मळून घेतलेलं आहे. व्यवस्थित मळून याचा गोळा तयार झालेला आहे. आता नैवेद्यापुरतं मला पुऱ्या बनवायच्यात म्हणून मी हे थोडंसंच पीठ मळून घेतलेलं आहे. हेच प्रमाण तुम्ही पुढे वाढवू शकता. पण याच्या छोट्या-छोट्या आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर इथे मी थोडंसं याला मैदा लावून घेतलेलं आहे आणि छान आता आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तेल लावू शकतात आणि नको असेल तुम्ही पीठ लावू शकतात. तर जनरली मी खूप तेलाचा कमी वापर करते, त्यामुळे मी तेल लावलेलं नाही आहे. सर्व पुऱ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत. साधारण इथे माझ्या या प्रमाणामध्ये 8 पुऱ्या झालेल्या आहेत. आता या 8 पुऱ्या मी मस्त कडकडीत तेलामध्ये छान तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी पुरी फुगलेली आहे. आता तुम्हाला नको असेल तर तुम्ही पुरी इथे दाबून चेपून चपटी बनवू शकता. पण मला पुरी अशी फुललेलीच आवडते, त्यामुळे मी फुलवून घेतलेली आहे. छान आणि 2 साईडला आपल्याला व्यवस्थित पुऱ्या अशा फुलवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या गरम पुऱ्या पहिल्या तेल काढून घेण्यासाठी एका चाळणीमध्ये मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपण यांना पाकात बुडवून घेणार आहोत. अशा रीतीने माझ्या सर्व पुऱ्या अशा छान फुलेपर्यंत मी आता त्या व्यवस्थित तळून घेणार आहे. आता या एवढ्या रंगावरती म्हणजे बदामीच्या रंगावरती आपल्याला पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत. आता अशाच रीतीने मी बाकीच्याही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. हे तुम्ही पाहू शकता छान यातलं तेल काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सर्व पुऱ्या एका बाउलमध्ये घेऊन त्यावरती आता हा जो गुलाबजामचा माझ्याकडे जो त्याच्यासाठी जो पाक उरला होता तो मी यावरती घालून घेणार आहे. आता तुम्ही जर तुम्हाला पाक हवा असेल तर तुम्ही बनवूनही यावरती हे करू शकता. आता हा पाक घातल्यानंतर एक 2 मिनटं आपल्याला पुऱ्या यावरती ठेवायचे आणि त्यानंतर या पुऱ्या काढून घ्यायच्या आणि आता या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण सर्व्ह करणार आहोत. सर्व्ह करताना तुम्ही थोडीशी त्यावरती वेलची पूड आणि ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत आणि मस्त ह्या पुऱ्या अशा फोल्ड करून त्यावरती घालून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकतात मी मस्त ह्या पुऱ्या सर्व्ह केलेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही गुलाबजामचा पाक उरल्यानंतर काय करतात ते कॉमेंट्समध्ये मला कळवा. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.